नमस्कार पालक वर्गानो कसे आहात? तर आपण टेन्शनमध्ये आहात हे मला माहीत आहे. कारण ज्या ज्या पालकांना ॲडमिशन घ्यायचे आहे ते पण टेन्शनमध्ये आहेत आणि जे पालक वेटिंगमध्ये आहेत ते तर खूपच टेन्शनमध्ये आहेत. पालकांनो टेन्शन घ्यायचे नाही आहे. जर आपल्यास कोणत्याही समस्येचे उत्तर हवे असेल तर मी आपणास एका माझ्या व्हिडिओमध्ये हेल्प सेंटरचा आहे पत्ता आणि त्यांची फोन नंबर आणि अधिकाऱ्यांचे नाव दिले आहे. माझा तो व्हिडिओ बघायचा आहे आणि त्या अधिकाऱ्यांना फोन लावून आपल्या समस्येचे निराकरण करायचे आहे. आणि जरी आपले निराकरण झाले नाही तर इतर कोणत्याही समस्याबद्दल माझ्या सरकारी DNA मराठी या चॅनलवरती आपण व्हिडिओमध्ये कमेंट करायचं आहे. आपणास कमेंटचे उत्तर लगेच देण्यात येईल. तर पालकवर्गांनो, आजचा माझा व्हिडिओ RT प्रवेश 2026-27 जे पालक वेटिंगमध्ये आहेत, वेटिंग लिस्ट कधी आणि कशी कन्फर्म होते याची मी आपणास पूर्ण डिटेल सांगणार आहे. तरी पालकांनो संपूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण व्हिडिओ बघितला तरच कळून जाईल. चला पालकवर्गांनो, आपण डॅशबोर्डवरती जाऊया. तर इथे आपण बघू शकत आहात की पालकांकरिता सूचना लॉटरी ही 10/4/2026 रोजी निघाली होती आणि पहिल्यांदा 20/4/2026 डेट होती ॲडमिशन घेण्याची. परत ती 30/4/2026 केली आणि आता परत RTAने दुसऱ्यांदा ही वाढ केली. ॲडमिशन घेण्याची डेट वाढवली असून ती आता 8/5/2026 आहे. म्हणजे आता पालकांनो आपणास 8/5/2026 पर्यंत ॲडमिशन घेता येणार आहे. आज 4 तारीख आहे आणि जवळपास आज 4 तारखेचे सकाळचे 10 वाजले आहेत. तर इथे आपण स्क्रीनवरती आकडेवारी बघूया. टोटल नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स RTEचे 2,89,286 आहेत. नंबर ऑफ सिलेक्शन 1,05,811 झाले आहेत. वेटिंगमध्ये 86,034 पालक आहेत आणि ॲडमिटेड म्हणजे किती पालकांनी ॲडमिशन केले आहे तर 74,043 म्हणजे अजून जवळपास 12,000 पालकांनी ॲडमिशन करायचे बाकी आहे. तर बऱ्यापैकी पालकांनी आपले हे ॲडमिशन केलेले नाही आहे. वेटिंगपेक्षा कमी म्हणजे वेटिंगपेक्षा 12,000 कमी पालकांनी ॲडमिशन केलेले आहे. नंबर ऑफ सिलेक्शन्स 1,05,811 झाले होते. तर चला आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया. आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपली RT प्रवेश 2026-27ची वेटिंग लिस्ट कधी आणि कशी कन्फर्म होते. तर चला आपण स्क्रीनवर जाऊया. पालकवर्गांनो, आपण इथे पाहू शकत आहात RT महाराष्ट्र 2026-27च्या फेरीनंतर राऊंड 1ची वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांची निवड कशी होते आपण हे आता बघूया. तर पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया आता आपल्याला माहीत आहे की आता पहिली फेरी सुरू आहे आणि याची ॲडमिशन घेण्याची मुदत ही 8 मे 2026 आहे. पालकवर्गांनो, 8 मे 2026 ही मुदत संपल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांसाठी म्हणजे जे पालक 8 मे पर्यंत ॲडमिशन घेतात आणि जे उरलेल्या जागा आहेत वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांचा विचार केला जातो. उरलेल्या जागांसाठी वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांचा विचार केला जातो. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन, स्वचलित आणि ऑटोमेटेड असते. तर रिक्त जागांची निश्चिती कशी केली जाते तर 8 मे नंतर प्रत्येक शाळेला त्यांच्या पोर्टलवरती माहिती द्यावी लागते की आपण आपल्या शाळेमध्ये RT अंतर्गत 25% कोट्यामधील किती जागा भरल्या आहेत आणि आपल्याकडे किती जागा रिक्त आहेत, किती जागा शिल्लक आहेत याची माहिती शाळेला पोर्टलवरती RTच्या पोर्टलवर द्यावी लागते. तर रिक्त जागा किती आहेत आणि रिक्त जागा राहण्याची कारणे काय आहेत तर जे आता 8 तारखेपर्यंत मुदत दिली आहे, विद्यार्थ्यांनी वेळेमध्ये प्रवेश घेतला नाही, कागद पडताळणीमध्ये त्रुटी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि पालकांनी स्वइच्छेने प्रवेश नाकारला, यामुळे वेटिंग लिस्टचे रूपांतर ऑटो मायग्रेशनमध्ये होते. ऑटो मायग्रेशन म्हणजे काय? ज्या पालकांनी सीट सोडलेली आहे ती सीट वेटिंगवाल्यांना मिळेल. ज्या शाळांमध्ये जागा रिक्त राहतात तिथे सॉफ्टवेअरद्वारे वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांचा
सिक्वेन्स म्हणजे क्रम लावला जातो, क्रमानुसार निवड केली जाते. समजा जर एखाद्या शाळेमध्ये 5 जागा रिक्त असतील तर त्या शाळेच्या वेटिंग लिस्टमधील पहिल्या 5 विद्यार्थ्यांची निवड कशी केली जाते, तर त्या पहिल्या 5 विद्यार्थ्यांना WL1 म्हणजे वेटिंग लिस्ट नंबर 1, 2, 3, 4, 5 WL1 ते WL5 पर्यंत नंबर दिला जातो. आता हे आपण प्राधान्य कसं देण्यात येतं पाहूया. तर प्राधान्य यामध्ये लॉटरीच्या वेळी निश्चित झालेला प्राधान्यक्रम म्हणजे याच्यामध्ये सुद्धा वेटेमध्ये सुद्धा जेव्हा क्रम लावला जातो तेव्हा त्या विद्यार्थ्याच्या घरापासून शाळेचे कमीत कमी अंतर कोणाचे आहे या विद्यार्थ्यांचा पहिला विचार केला जातो. त्यामुळे वेटिंग नंबरनुसारच ही प्रक्रिया पुढे सरकते आणि निवड झाली की लगेचच आपणास अलॉटमेंट आणि SMS लेटर येऊन जाते. जेव्हा वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांची निवड होते तेव्हा पालकांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरती SMS पाठवला जातो. पालकांनी लॉग इन करायचं आहे आणि ॲडमिट कार्ड किंवा अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं आहे. प्रवेश निश्चितीसाठी आपण जो कालावधी दिला आहे वेटिंग लिस्टमधून निवड झालेल्या पालकांना कागदपत्रे घेऊन साधारणपणे 7 ते 10 दिवसाचा वेळ दिला जातो. या काळात प्रवेश न झाल्यास ती जागा पुढच्या वेटिंग नंबरच्या विद्यार्थ्याला दिली जाते. 8 मे 2026 रोजी पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर शिक्षण विभाग रिक्त जागांचा आढावा घेईल आणि त्यानंतर वेटिंग सिलेक्शन लिस्ट 1 प्रसिद्ध करेल. बऱ्याचदा काय होतं तर तांत्रिक अडचणीमुळे आपणास SMS येण्यास उशीर होऊ शकतो. तरी वेटिंग लिस्टचा आपणास जरी SMS येण्यास उशीर झाला तरी आपण घाबरायचं नाही आहे. आपण पोर्टलवर जायचं आहे आणि ॲप्लिकेशन स्टेटस तपासत राहायचं आहे. तर ते आपल्याला लगेच आपला नंबर लागला आहे की नाही हे लगेचच कळून जाईल. तर पालक वर्गांनो हा एक माझा साधा सोपा भाषेमध्ये व्हिडिओ होता की आपली जी वेटिंग लिस्ट आहे ती पुढे कशी सरकते आणि आपला कसा नंबर लागण्याचा. तर पालकांनो माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.